हे नमस्कार रामकृष्ण हरी. म्हणजे खूप सारे मित्र म्हणतात दादा आयुष्य ना तुझ्यासारखं जगायचं, काय करायचं माझ्यासारखं नका जगू. म्हणजे तुम्हाला हवं तसं तुम्ही जगू शकता. मी जे अप्लाय करतो ते तुमच्यासोबत शेअर करतो. मित्रांनो, आयुष्यात आहे ना बिंदास्त राहिलं शिका. जास्तीत जास्त काय होईल, एखादी गोष्ट नवीन सुरुवात कराल, त्यात हारताल, पैसे लॉस होतील, याच्या पलीकडे काय होईल. एखादी व्यक्ती आवडते, त्या व्यक्तीला जाऊन बोला. त्यात वर्स्ट केस काय असेल, ती व्यक्ती तुमच्याशी बोलणार नाही किंवा तुमच्यापासून लांब जाईल, तुमचा अपमान करेल. मला असं वाटतं, विचार करायचा तर चांगलाच करा. जर ती व्यक्ती हो म्हटली, तुमच्या आयुष्यात येईल. एखादा बिझनेस स्टार्ट करताय, करू बघू म्हणून आपल्याच्याने होईल का नाही, डेअरिंग नाही, हेजिटेट करताय, छोट्याशा भांडवलांनी चालू करा. जास्तीत जास्त काय होईल, ते पैसे लॉस होतील, अनुभव तरी मिळेल. आपण प्रत्येक गोष्ट करायच्या आधी आपल्या मनात एक भीती असते. आयुष्यातली ना थोडीशी भीती साईडला ठेवा आणि जे आवडतं ते करायला सुरुवात करा. आज सकाळी 31 डिसेंबरला आपण विचार केला 1 जानेवारीपासून सगळं भारी करणार. 31 डिसेंबरला पार्टी केली आणि 1 जानेवारीला आपण लेट उठलो. मित्रांनो, उद्या करू ह्या विषयाने जर घेतलं तर त्या गोष्टी होत नाहीत. आज करू, आत्तापासून करू. हा व्हिडिओ पाहिला, याच्यानंतर बरेचसे स्क्रोल करताल. स्क्रोल नका करू, बसा, पेन पेपर घ्या. बघता बघता वर्ष निघून जातात. मागचं 2025 गेलं, 26 जाईल, येणारी बरीच निघून जातील. आपण म्हणतो करू बघू, बरेच वर्ष निघून गेले. नका लोड घेऊ, भिवू नका, एखादी गोष्ट गमवायला घाबरू नका आणि बिनधास्त राहा. जास्तीत जास्त काय होईल, या शरीरातनं प्राण निघून जातील, याच्या पलीकडे काय होईल. पटतंय का? ते एक ना एक दिवस तसे निघून जाणार आहेत. सांगायचं तात्पर्य एवढंच आहे, जोपर्यंत ह्या शरीरात प्राण आहे, मनासारखं जगायचा प्रयत्न करा. जास्तीत जास्त लोक तुटतील, तुमचे जवळचे तुमच्या जवळ राहणार नाहीत, पैशाचा लॉस होईल. पण मित्रांनो, जो अनुभव मिळेल ना, तो खूप भारी मिळेल. एक रिग्रेट किंवा पश्चातापाची भावना मनात राहणार नाही की मला जे आवडत होतं मी केलं नाही. पडतंय का? कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि तुम्ही सुरुवात करणार आहेत का नाही, कमेंटमध्ये सांगा. लव्ह यू ऑल, टेक केअर.